सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना, सर्व प्रेक्षकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आज एक पुन्हा आउटडोर लोकेशन दिसते आणि शिवसैनिकांनो, अभिमानाने सांगावं असं वाटतं, ही वास्तू आहे बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पतित पुनीत झालेली ही वास्तू. शिवसेना भवन, शिवसेना भवनाचा हा तळमजला आणि त्यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक कक्षामध्ये सध्या मी बसलेलो आहे. माझं भाग्य आणि तुमचंही भाग्य शिवसैनिकांनो, कारण आपण आता अशा शिवसैनिकांसोबत बसलेलो आहे, अशा आधार वडांसोबत बसलेलो आहे, जे शिवसैनिक त्याही वेळेस बाळासाहेबांच्या सोबत, याही वेळेस उद्धव साहेबांच्या सोबत, आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेवर कुठलंही संकट येईल तेव्हा तेव्हा आधार वडासारखे, त्या वडाच्या पारंब्यांसारखे घट्ट जमिनीशी नाळ धरून हे शिवसैनिक आजही शिवसेनेला आधार देत आहेत. मला अभिमान वाटतो, हे बोलताना सुद्धा अंगावर शहारा येतो. काय काळ त्यांनी पाहिला, सुरुवातीचा काळ कसा पाहिला, सुरुवात कशी होती, किती संघर्षाची होती. ज्यावेळेस फक्त लाठ्या खाट्या खायचंच काम शिवसैनिकांचं होतं, उठता लात आणि बसता बुक्की असायची, पण शिवसैनिकांनी कधीही संघर्ष सोडला नाही, शिवसैनिकांनी कधीही मैदान सोडलं नाही, शिवसैनिक कधीही पळून गेलेला नाही. आज मी याच अशा मोठमोठ्या ग्रंथांना, हे ग्रंथ आहेत सगळे, यांना फक्त खोलण्याची गरज आहे. अनुभवांनी ओतप्रोत भरलेली माणसं आहेत ही, त्यांना आपण थोडंसं खोलूयात. मी जास्त काही तुमच्याशी बोलणार नाही, आज यांना मी बोलतं करणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे सर्व हे पदाधिकारी बसलेले आहेत. मी त्यांना त्यांची ओळख करून देतो तुम्हा सर्वांशी आणि त्यानंतर त्यांच्याशी मी बोलणार आहे. ऐका हे अनुभव तुम्हाला परत कधी ऐकायला मिळतील मला माहीत नाही. आपल्या ह्या शिवसेना एक वादळ या माध्यमावर तुम्हा सर्वांपर्यंत या शिवसैनिकांना मी पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. चित्रे साहेब, आता आपण दादरमध्ये बसलोय, तुम्ही स्वतःही दादरचे आहात, ज्येष्ठ शिवसैनिक आहात. तुम्ही वय वर्ष मी 81 ऐकलंय तुमचं, हे बरोबर आहे? वय वर्ष 81, म्हणजे आमच्या वयाला अजून गुणिले 2 केलं तरी सुद्धा तुमच्या वयापर्यंत आम्ही पोहोचत नाही साहेब. पण एवढंच आहे की तुमच्या आमच्यामध्ये साम्य एवढं आहे, विचार सारखे आहेत आपल्या दोघांचं रक्त भगवं आहे आणि आपल्या अंगामध्ये निष्ठा आहे. बाळासाहेबांनी, आता आमचा बाळासाहेबांशी कधीच संबंधच नाही. बाळासाहेबांचं फक्त आम्ही ते कसं, ते गुरु, एकलव्याने कसं गुरु मानलं द्रोणाचार्यांना, आणि गुरु मानून फक्त चालू राहिले. जो तुम्ही भाग्यवान आहात, आम्ही म्हणजे ते भाग्य आमच्या नशिबी नाही. बाळासाहेबांचा तो काळ आम्हाला पाहता नाही आला. म्हणजे 2000, आता बघा, माझं जन्मवर्ष हे 1988. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं जन्मवर्ष 1988. आता मला अजिबात कोणी कमी समजू नका, पण माझं जन्मवर्ष 1988. तुमच्या वयाच्या पुढे, तुमच्या अनुभवांच्या पुढे आम्ही शून्य, आम्ही कसपटा समान. मी मान्य करतो ही, म्हणून म्हणतो ना, आम्ही फक्त लांबून गुरु बांधलं आणि आम्ही आजही शिवसेना आणि बाळासाहेब या नावासाठी आम्ही आजही झगडतो. आम्ही आजही छातीची ढाल करून होते. आज ठाण्यामध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत, महाराष्ट्रभर आपण काम करतो. पण तुमच्याविषयी विशेष हेवा वाटतो तुम्हा सर्वांचा, कारण तुम्ही आज काही फळं तोडण्यासाठी आम्ही आलो आहेत, आम्ही फळं तोडण्यासाठी आलो, पण ते झाड लावताना तुम्ही सारे होतात, बरोबर? 2022 साली जे काही घडलं, एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून वाईट वाटतंय कुठेतरी ह्या गोष्टीचं, की आज जी ताकद पक्षाची होती, बघा, एका वेगळ्या अर्थाने आपण या चर्चेला घेऊयात. आज जी पक्षाची ताकद होती, पक्षाची ताकद विखुरली गेली. आज बघा, तुम्ही जर खासदार मोजलेत, समजा धनुष्याचे खासदार मोजलेत, मशालीचे खासदार मोजलेत, तर दोघांची बेरीज होते 16. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना होतोय. वाटत नाही आपण हे विभागलो गेलो, आज कुणी यावर टपली मारून जावं आणि आपली मजा घ्यावी, कुणी यावर टपली मारून जावं ह्यासारखे, ह्यासाठी शिवसेनेचा जन्मच झालेला नाही. अगदी शिवसेनेचा जन्म तुम्हाला माहिती आहे, षट्टमपती षाष्टमसाठी आहे. शेरा सवशे जैसे को तैसा, असे आम्ही शिवसैनिक आहोत. जरी वयाने म्हातारे असले तरी मनाने, तरुणाने, शरीराने पण खमके आहोत. हां, म्हणून आम्ही बघा 81 वर्षाची माणसं आज हजर आहेत. अगदी. हां, त्याच्यामुळे ते 77 साली जेव्हा जनता पार्टी झाली होती ना, तेव्हा जसे बरेचसे फुटत होते. 77 साली, आणि तेव्हा अशी मुंबईभर रूम फुटली होती. हा फुटणार मी नावा नाही घेत, देव नंतर मोठे नेते म्हणून उदयास आले. तेव्हा 77 साली मी शाखा प्रमुख होतो, म्हणून मला माहिती. 77 हां, 76 पूर्ण नाव सांगा एकदम. हेमंत श्रीधर होगळे,
शिवडी गाडी अड्डा शिवडी. हा 76 पासून 80 पर्यंत मी शाखा प्रमुख होतो. अरे वा. तर त्यावेळेला आम्ही रात्री 2-3 वाजता त्या एरियातून टॅक्सी करून मातोश्रीवर गेलो होतो. 4-5-6 हजार लोक तेव्हा कमी जास्त असतील कमी नसतील जमले होते जुन्या मातोश्रीवर. तेव्हा आताची मातोश्री नव्हती. त्यावेळेला बाळासाहेबांना आगरकर बाळासाहेब आले, ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी जावं. जनता पार्टीच्या वेळेला बरेच लोक फुटले असे तुम्हाला आठवत असेल तर. मी तुमच्यामधून मनोज जोशी, प्रमोद नवलकर, वामनराव माणिक सगळे तुमच्यामधून निर्माण करीन. तुमच्यामधून मी निर्माण नवीन नेते निर्माण करीन. आणि नावं घेतली होती त्यांनी. आता त्यात नावं घेऊन दाखवा. बाळासाहेबांनी काय नाव काय सांगा नावं काय घेतली. मी हजर होतो, आय विटनेस. मनोज जोशी तुमच्यामधून, वामनराव माणिक, प्रमोद नवलकर. आलं लक्षात ना. प्रत्येकजण टॅक्सीने रिक्षाने जास्त. तेव्हा रिक्षा नव्हत्या एवढ्या मुंबईत. आली आणि बाळासाहेब 2-2:30 वाजता भाषण केलं. लक्षात घ्या, रात्री आपण त्यांना मध्यरात्र म्हणतो. तेव्हाला भाषण केलं आणि बरं आणि म्हणाले आम्हाला आधी भाषण केलं. हां आता मातोश्रीवर मातोश्रीच्या बाहेर सगळी माणसं जमा झाली. तेव्हा ना बैठ मातोश्री होतं वाटतं मला. बैठा बंगला होता आणि बाहेर म्हणजे हजारोंनी शिवसैनिक जमा झाले. हां तुम्हाला अनुभव माहीत गेला असेल कधी तर. मग बाळासाहेब काय म्हणाले त्यावेळेस? त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले आपल्यातले बरेच लोक फुटत आहेत आणि फुटणार आहे अशी तुम्हाला खबर आहे, मला पण आहे. पण बाळासाहेब तुम्ही काही काळजी करू नका, आपण परत शिवसेना उभी करू. माझ्याबरोबर 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 असतील तरी चालतील. 10,00,000 विरोधात गेले चालते, पण जे 1,00,000 राहतील ना ते खमके पाहिजे. मळवळे फुटत होते आणि प्रत्येकाला पद होत. आता एक मिनिट राजनजी, तुम्ही काय म्हणलात? मोरारजी देसाईचं राज्य आलं होतं. आता मुख्यमंत्री तो पंतप्रधानांचं झालं होतं, बरोबर. आता म्हणजे त्याही वेळेस केंद्रामध्ये एक सरकार आलं होतं आणि त्याचा फायदा आणि त्याचा वापर करून इकडे ही माणसं फुटली जाणार होती. आज तुम्हाला ही कुठेतरी लिंक लागते का? लिंक लागते. पण तेव्हाचे शिवसैनिक खमके होते. कोण फुटेल तो घराच्या खाली न उतरणार. आता ते शिवसैनिक राहिले नाही, फुटली. तेव्हाचे शिवसैनिक खमके होते. त्याही वेळेस तुम्ही म्हणालात मोरारजी देसाईचं राज्य येत होतं आणि तीच परिस्थिती आहे बघा. काही फरक नाही. फक्त फरक हा आहे तेव्हाचे शिवसैनिक खमके होते. नेत्यांवर वचक होता शिवसैनिकांचा. आज तोडलं जाईल. बाळासाहेब पण शिवसैनिकांना किंमत होती, नेत्यांना किंमत नंतर होती. शिवसैनिकाला किंमत जास्त नंतर. कारण शिवसैनिक तयार करतो नेत्याला, नेता शिवसैनिकाला तयार करतो. आणि बाळासाहेबांनी एक वाक्य सांगितलं, मी पुन्हा तुमचं वाक्य सांगतो आणि तुमच्याच परवानगीने सांगतो, कारण ते ऐकायला मी नव्हतो पण तुम्ही आय विटनेस होतात. मी तुमच्यातनं प्रमोद नवलकर तयार करेल, तुमच्यातनं वामन महाडिक तयार करेल, बरोबर. हो, गेलंच पाहिजे ना. येस मला हे बघा. आणि रात्रीच्या म्हणजे रात्रीच्या 1-1:30-2 वाजताच्या आसपासची ती बैठक मातोश्रीच्या जुन्या मातोश्रीच्या बाहेरची. मला असे पेटून उठलेले लोक होतो. आणि मी तुम्हाला सांगणार कशी शिवसैनिक आहोत आम्ही, की बाळासाहेबांचे तर भक्त म्हणा, चाहते म्हणा, की त्यांच्यासाठी आम्ही जीव टाकला असंही म्हणा. 4 अक्षरी लक्षात घ्या माझा. आता 4 अक्षरी शिवसेना मी खूप वेळा सांगतो. 5 अक्षरी बाळासाहेब, 5 अक्षरी 6 अक्षरी मराठी माणूस आणि 7 अक्षरी हिंदुस्थानी माणूस. मला पुन्हा एकदा सांगा, हे तुम्ही खूप 4 अक्षरी शिवसेना, 4 अक्षरी शिवसेना, 5 अक्षरी बाळासाहेब, 6 अक्षरी मराठी माणूस आणि 7 अक्षरी हिंदुस्थानी माणूस. हा बाळासाहेबांनी दिलेला कानमंत्री आहे, मूलमंत्री आहे. त्याच्यासाठी आम्ही वाहून घेतलंय. आता कधी जीवन असेल पण तो बाळासाहेब. आता मला सांगा ना, काय तुमच्या अपेक्षा आहेत पक्षाकडनं? काय तुम्हाला आमदारक्या हव्या आहेत, खासदारक्या हव्या आहेत? आम्ही आपापल्या सगळ्यांनी नोकऱ्या करून कामधंदा करून पोटं भरली, संसार चालवली. कधी नाही. फक्त आम्ही शिवसेनेला दिलं असं मी म्हणणार नाही. आम्हाला दिलं मराठी माणसासाठी आणि पुढच्या ठेवली. आज सगळ्या क्षेत्रात कामगारांनी काम केलं, परंतु शिवसेनेवरची श्रद्धा कधी अपेक्षा एवढ्याच आहेत की आमच्यामुळे जे काय तुम्ही निवडून आला ते फक्त तुम्ही आहात तिकडेच आणि उपोषण आली. प्रत्येकाचा 1 दिवसाचा पगार दिलाय. ही वास्तू प्रत्येकाने 1 दिवसाचा पगार दिलाय. मग ते बँकेतला असो,
किंवा फॅक्टरीतला असो, प्रत्येकाने आपला डीए बेसिक सकट एक पूर्ण डे म्हणजे पूर्ण एक दिवसाचा पगार. बीएसटीचाही पगार आलेला आहे, सगळं, स्टेट सर्व. बँकेचाही पगार आलेला आहे, सर्व. तुमच्या सर्वांचे पगार इथे आलेले आहेत. हे शिवसेना भवनाच्या आजही मी काही जो लोकांकडे पहिला पावत्या पाहतो. पहिला शिवसेना उभा राहिला 5 रुपयाची 3 रुपयाची पावती पावती पाडलेली पाहिली आपण ती त्यावेळी. आणि ह्या शिवसेना भवनावर काही नतद्रष्ट म्हणत होते आमचा अधिकार आहे म्हणत होते. हा? हे शिवसेना भवन आम्ही सर्वांनी एक दिवसाचा पगार दिलेला आहे. बरोबर. एक दिवसाचा पगार ह्या पण मला माझं एक तेवढी जरा वास्तू उभी राहिली. याच्यात घ्या किंवा नका घेऊ, माझं एक तसं वैयक्तिक मत आहे. ते जो कोण म्हणतो ते शिवसेना भवनचा ताबा घेणार म्हणून घ्यायला आले पाहिजे होते, सगळ्यांचे मुर्दे पडले. फोडले असते, वाह, सहज वाह. पडले असते. घ्यायला आले पाहिजे सेना भवनचा. लक्षात घ्या, लक्षात आमदार घ्या. फुटला ना त्यासाठी काय करायला लागेल. त्याची पावती असायची 2 रुपये. बेस्ट कामगार सेनेची ही बेस्ट कामगार सेनेची 1993 सालची ही पावती आहे. मला वाटतं 30 सप्टेंबर 1993 आणि 5 रुपयांची वर्गणी आपण कामगार सेनेला. बापरे बापरे, खरंच 7 रुपये होती पण 5 रुपये 2 रुपये त्या काळात 5 रुपये पण खूप मोठे होते साहेब. हां, आणि तुम्ही जे आता म्हणालात ना सेना भवनचा फक्त ताबा घ्यायचा, घ्यायला जे आहे पाहिजे होते. आडवे झाले असते, आलेले परत जाऊ शकले नसते. यातच पुढचं सांगतो. हां. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी तयार झाली आणि त्यांची मिटिंग शिवाजी पार्कला होती. मिटिंग संपल्यानंतर त्या लोकांनी सेना भवनावर ज्या वेळेला हल्ला केला त्यावेळेला आम्ही इथं होतो, दिवाकर रावते होते, आमचे परशुराम रेड्डी म्हणून हे आंध्रावाले ते ओरिसावाले होते, सगळे आमचे जुने कार्यकर्ते होतो आणि दत्ताजी साळवी होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला आमचे तेच सांगतो पुढचं, आमचे बुवा होते, बुवांनी त्यावेळेला विशा बुवांनी ज्या वेळेला ते केलं आहे, आता ते म्हणजे प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा जे काही कोथळे काढले आहेत ते आम्ही स्वतः पाहिलेले आहेत, आम्ही त्याच्याबरोबरचे आहोत. बंडू सिंगने दगड मारायला होता. जनता पक्षाचा तो जनता पार्टीत गेला होता जनता पार्टीत ना. गेलेला. हा आणि गेले होते म्हणजे. आपल्या विरोधात नाही, बंडू सिंगची एक आठवण सांगतो, ती ह्याच्या बाबतीत घडलेली आहे आणि ती पेपरला नावाकाला वाचलेली आहे. हा म्हणा ना मागाशी श्याम नायडू, मी बंडू सिंगेवर मोर्चा काढला, तो मोर्चा भारत माताकडे पोलिसांनी अडवला आणि ह्याच्या डोक्याला बंदूक लावली श्याम नायडूच्या. तुमच्या डोक्याला एक बंदूक जरी पाऊल पुढे टाकलं तरी तुला गोळ्या घातल्या समज. नायडू साहेब डोक्याला बंदूक. ही घडलेली गोष्ट आहे, त्याने सांगितली नाही पण मी सांगतो अभिमानाने. आणि त्याने जायचं नाही. मग ह्या शिवसैनिकांनी काय करावं, पहिले भोईवाड्याच्या वगैरे याने रेल्वेने गेली, कोण बसने गेली, पण बंडू सिंगच्या दारावर हायदूत घालायचा तो घातला. ठरवलं नव्हतं आम्ही जायचं, लक्षात घ्या. जमल्या सर्वांनी गेली. बंडू शिंगरे मला वाटतं आजही आहेत ना. नालासोपारा साईडला मी ऐकलं. लागलं गणेश टॉकीज जाणार त्याच बिल्डिंग मध्ये राहतो. गणेश टोकच्या बाहेर. त्यांचा भाऊ भाई शिंगरे, त्यांचा मुलगा आताही मालाड मालवणीला शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. असं सगळं तुम्ही ना वेडेवाल असं सगळं ऐकाल तर. बोला. मला गुरव साहेब. हा. बाबा गुरव. एक मिनिट बाळ नाव सांगतो. नाव. माझं नाव पुष्पकुमार दाजी गुरव, पण वयात आल्यापासून मला बाळ गुरव म्हणून ओळखतात. संघटनेबद्दल बोलायचं तर मला एक वाक्य आपली परवानगी असेल तर बोलू. शिवसेना, सी म्हणजे शिवप्रभूंचा आदर्श मानणारी व वतनास व वचनास जागणारी, सेवाभावी वृत्ती अंगीकारणारी, ना मर्दानाही मर्दपणाची जाण करून देणारी अशी ही आमची शिवसेना. आणि आमचे त्यावेळी सेनापती बाळासाहेब सेनापती बोलायचे, बाळासाहेबांना सेनापती बोलायचे. सेनापती बाळासाहेब ठाकरे बोलल्यानंतर अंगात एक ज्याप्रमाणे म्हणजे आता पण माझ्या अंगावर काटा होतो. त्यावेळेस बाबा शिवसेनेची मिटिंग आहे सेनाभवन आपल्या शिवाजी पार्कला, तर शिवाजी पार्क त्यावेळी मी करोडला होतो. करोडला माझ्या आईंच्या आमच्या बरोबरचे त्यावेळी राहायला कुठे होतात, मी करोड लालबाग करी रोड पळळ शाखा, माझी पळळ शाखेच्या नाही माझी पळळ शाखा आहे. रामदूतची पळळ शाखा माझी रामदूतची पळळ शाखा नाही हो मी सांगतो ना, माझी पळळ शाखा आहे. पण माझ्या मला पुढे आणण्यासाठी मी वयाच्या 12व्या वर्षापासून शिवसेनेचा मी तेव्हा पट्टेरी चड्ड्या होत्या, मी चड्डीवर आपले आणि बॉडी होल पडलेली. आम्ही गरीब माणसं त्यावेळेस, हां गरीब माणसं. पण ते यांच्या ग्रुपचे भाईंच्या ग्रुपचे बाबले राणे, आपला प्रकाश साटम, माझा पुतण्या, म्हणजे मी जरी त्यावेळी लहानच होतो आणि
माझा 12 वर्ष. तुम्ही सगळे 12 वर्ष 12 वर्ष नाही, काय कारण काय माहिती आहे, तेव्हा त्यावेळेला मुरारजी देसाईची गाडी अडवली ओके. त्या आपल्या सिद्धिविनायकपासून त्यावेळेला तो आमचे तिन्ही फलंदाज बाबले राणे, रमेश गुरव आणि प्रकाश साटम. त्या प्रकाश साटमचा हात तर पुरा बाद झाला होता. तो टी माणिकलालमध्ये युनियन लीडर होता. अरे अरे अरे. आणि ते आम्ही हातावरून बघितलं. गाडी गेली, हातावरून गाडी गेली. नाही फटके पोलिसांचे फटके. तर त्यावेळेला माझ्यासारख्याच्या छोट्याशा मनावर बिंबलं, त्याला काय आहे, हा तर चांगला माणूस आणि ह्याच्यावर फटके आले. आणि नंतर मग करोडला आलं. नंतर तिथे करोडला आम्ही गाड्यात करोडच्या ज्या रेल्वे ट्रॅकमधले आलं दगड दगडं होते. काढले. आम्ही निमित्त काय 2 नंबरला जायचं आणि जायचं फेकायचं. दगड. आणि बघ, कारण आम्ही लहान, त्याच्यामुळे दिसण्यात पण येत नव्हतो. आणि मला पुढे आणण्यास कारण दिवंगत आमदार विठ्ठल चव्हाण, ज्या माणसाने 2,500 मुलांना 1 पैशाची चहा न घेता, 1 पैसे सिगरेट न घेता त्याने 2,500 माझ्यासकट, मी स्टेट बँक सोसायटी पहिला होतो मिलमध्ये, मफतलाल मिल, मफतलाल मध्ये. गिरणी कामगार सेनेचा मला वाटतं त्यावेळेला परळची? नाही लोअर लोअर परेलची, ओके. दिलाय रोड लोअर परेलची मधली. मी गिरणी कामगार असल्यामुळे 82च्या संपात, त्यावेळेला 82ला संप झाला आणि 18 जानेवारीला 1 दिवसाचा लाक्षणिक संप बाळासाहेबांनी डिक्लेअर केला. त्याच्या मेन टाईममध्ये त्याच्या अगोदर एक कामगार मैदानात मिटिंग झाली आणि बाळासाहेबांनी अभ्युदयनगर कामगार मैदानात मिटिंग झाली आणि गिरणी कामगारांची, सगळ्या गिरणी कामगारांची. त्यावेळेला वर्चस्व होतं राष्ट्रीय मिल मजदूर संघ, अच्छा. वसंतराव औशी, भाई भोसले हां. या लोकांचं वर्ष. आणि मी मिल कामगार असल्यामुळे चला, आणि आम्ही शिवसेनेचे आमचे हेच होतं, लहान असलो तरी मराठी माणूस, त्याच्यामुळे आम्ही गेलो. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, जस्ट त्यावेळेला दत्ता सामंतची जरा लाट निर्माण झाली होती. दत्ता सामंत. हां. आणि सगळे गिरणे कामगार येण्यासारखे एम्पायर डाईंग होती, त्याला काहीतरी 1,000 रुपये पगार होता, तो 3,500 केला डायरेक्ट. एम्पायर डाईंग म्हणजे काय, फक्त कपडा धुवून समजलं. आणि गिरणी आणि डाईंग याच्यात फरक असतो. धुणं आणि कपडा बनवणं. आम्ही होतो कपडा बनवण्यात. म्हणजे तुम्ही मग 2,000 मुलांना कामाला लावलं म्हणाल मग चव्हाणांनी? मी नाही, विठ्ठल चव्हाण. विठ्ठल चव्हाणांच म्हणतो ते. हां, 2,000 स्थानिक लोकाधिकारच्या खाली येऊन 2,000 लोक कामाला लावले. हां, मी सांगतो ना तुम्हाला, त्याचं थोडक्यात विश्लेषण करतो. स्टेट बँक सोसायटीमध्ये मी कामालो. सोसायटीमध्ये माझ्यासारखे 2,500 पोरांना का लावलं, 2,000 पोरांना. मला 84ला जेव्हा ते निवडून आले, त्याच्या अगोदर मीटिंग झाली. त्या मीटिंगला करोड विभागात त्यावेळेला जरा दुर्लक्ष झालं होतं. माझ्या कुंभार चाळीत दुर्लक्ष झाला होता. आणि आम्ही काय येडे, मी डायरेक्ट बोललो मीटिंगमध्ये, हो काय या लोकांना हा विभाग फक्त निवडणूक आला की दिसतो का, बाकीचे इथले शिवसैनिक आमच्या उलट जी नावं घेतली ती आता वय होऊन म्हातारे झाले, त्यांना नोकऱ्या पण नाही. ते 3-4 ठिकाणी संप फोडून गेले. बरं. त्या जागी झालं त्यांचं. आणि त्यानंतर मी त्या मिटिंगला बोललो आणि त्या देव माणूस होता तो देव माणूस होता. त्यांनी काय विचार केला की हा जास्त बोलतोय बोलल्यानंतर मला नंतर कळालं की हा माणूस कामाचा आहे. आणि नंतर मग मला दुसऱ्या दिवशी बोलवून आलं शाखेत, तू जास्त बोलतो भाई, पोटाला भूक आहे. मी गिरणी कामगार होतो, आता 4 वर्ष 82 संपादन. अशा प्रकारे तुम्हाला नोकरी लागली तिथे? अशा प्रकारे नोकरी लागली, ती पण स्टेट बँकेच्या सोसायटीवर. अगदी. आणि त्या लोकांनी त्यांनी एवढं केलं. त्यावेळेचे उमेश नाईकांच्या नंतर आपल्या विठ्ठल चव्हाणांनंतर उमेश नाईक. आज मी अभिमानाने सांगेन, पुऱ्या भारतात कुठल्याही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला पेन्शन नाही आहे, पण त्या माणसाने आम्हाला 4,000 पेन्शन मिळवून दिलं. आणि ते पण कशामुळे, शिवसेना या 4 अक्षर. ग्रेट. ही असे अनुभव अजून तुम्हाला बऱ्याच